मी आता चर्चगेटला आहे. माझ्यासोबत आहे गौरेश, कोकणवरनं आलाय. त्याला मुंबई फिरायची होती. भाई रिअल स्ट्रगल बघा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. काल ना एवढं नाचलो, नाचून नाचून खूप म्हणजे खूप जास्तच थकलो. मला उशीर झाला उठायला आणि व्लॉग वगैरे एडिट करायचा होता, तर मला 4 वाजले तरी व्लॉग एडिट नव्हता झाला. मग सकाळी उठून व्लॉग एडिट करून अपलोड केला आणि मी कॉलेजला गेलो नाही, कारण एवढा टायर्ड होतो ना. माझी क्षमताच नव्हती कॉलेजला जायला. पोस्टिंगला नाही गेलो. पोस्टिंगला नाही गेलो. लेक्चर प्रॅक्टिकल होते. आता विचार करतोय जाऊ, पण असा मेसेज येतोय ग्रुपमध्ये की आज लेक्चर कॅन्सल आहे. 2 लेक्चर, एक कॅन्सल झाला आणि एक आहे नाही आहे प्रॅक्टिकल आहे, ते अजून तळात मळात आहेत. तर ते अजून काही कन्फर्म झालेलं नाहीये. पण ते कन्फर्म होईपर्यंत मी जेवून घेतो. हे बघा, काल बिर्याणी बनवली होती मम्मीने, तर फटाफट खाऊन घेऊया आपण. ही मंटू इथं येऊन बसली आहे. पप्पा ते त्यांच्या पायाची पट्टी जी आहे ना, टाईट करतात, ती निघली आहे. काय झालं सुटे? काय झालं? हा, बिर्याणी खायची? बिर्याणी खायची? बघा, एक इथं बसली आहे, अजून एक इथं येऊन बसली आहे. टाटाच्या जवळच बघा, किती डिस्टन्स आहे बघा. माझं लेक्चर प्रॅक्टिकल सगळं कॅन्सल झालंय, कारण मॅम अवेलेबल नाहीयेत. थँक गॉड आज सुट्टी पण मारली. अजून लेक्चर वगैरे माझं काय मिस झालं नाहीये. फक्त पोस्टिंगला नाही गेलो अजून. पोस्टिंगला पण काय यार, फक्त नाव वगैरे सगळं लेबल वगैरे करायचं असतं. काय काय टेस्ट ट्यूब वगैरे बनवा, एवढंच, जास्त काय नाही. आणि मला जायचं पण आहे धीरजकडे, कारण तो गावचा मित्र आलाय ना गौऱ्या, त्याला थोडं फिरवायचंय मुंबई. त्यामुळे तो आता बाहेर गेलाय काहीतरी कामासाठी. मग तो आल्याच्या नंतर मी, धीरज, अजून तो आज गाडीमध्ये बसवणार पण आहे. आजच्या आज जाणार आहे तो गावी. तर जेवढा वेळ भेटतोय त्याला फिरून टाकू भाई. बघा, ए काय काय झालं बघा, बाबू रडायला लागला. बघा. ए नंगू पंगू, ए नंगू पंगू. मी आता चर्चगेटला आहे. माझ्यासोबत आहे गौरेश, कोकणवरनं आलाय. त्याला मुंबई फिरायची होती. तर याला मी ताज हॉटेल वगैरे सगळं दाखवलंय. याला चर्चगेट बघायचं होतं, आपलं मरीन लाईन. तर मरीन लाईनला आणलंय. कसं वाटतं इथं? एकदम छान. म्हणजे माझा पहिलाच अनुभव आहे, पण अतिसुंदर. छान आहे ना? फक्त हे की दुपारी गरम होत आहे. बाकी 5-6 वाजता एकदम चांगलं वाटेल. याला रात्री तर अजूनच चांगलं वाटेल. आता उद्या उद्या चाललायस ना गावी? हा, उद्या सकाळची. मग आज याला सगळं फिरवतो आम्ही. जे जे स्पॉट आहेत ते कव्हर करतो. धीरज पण येणार आहे. धीरज कामावर आहे. मग धीरज बोलला तू आहेस तर ह्याला फिरवून आण. मी सुटलो की मी पण येतो. काढायचे फोटो विटो. हो ना. आता आम्ही दादरला आलोय, दादर स्टेशनवर. गौऱ्याला मस्त फिरवलंय. कसं वाटली मुंबई? एकदम मस्त. आता ट्रेन येते. हा उद्या जाणार होता, पण हा बोलला की भाई सकाळी कसं ऊन बिन असतं दुपारी, मग तो इरिटेट होतो. मग तो बोलला मी रात्रीच जातो, रात्री कसं थंड तरी वाटेल म्हणून. बरं वाटेल. अजून जेवला पण नाही हा. तर बघू आता जन्मेस काहीतरी खातो. तसा पण आपला काय सेट? बोला, काय म्हणताय? काय नाही, आता चाललाय मित्र. तर चाललाय, मित्राला बोललो थांब, तर थांबत नाही, त्याला मी काय करू? आता ट्रेन येईल, ट्रेन मध्ये बसवतो याला, मग हा जाईल कोकणला. अजून आम्ही फिरणार. भाई रिअल स्ट्रगल बघा. भाई बघा ना किती स्ट्रगल करतात भाई. मी आता जस्ट घरी आलोय. गौरेशला पण ट्रेन मध्ये बसवलं, तो पण बिचारा गेला घरी. आणि धीरज पण गेलाय घरी. मी पण आलोय घरी. आता जेवण वगैरे बाहेरच केलंय. आता व्लॉग एंड करेल, एडिट करेल, अजून अपलोड करेल, कारण उद्या मला कॉलेजला पण जायचंय, लवकर उठायचंय. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.